आदित्य आणि सिया किल्ल्यातून बाहेर पडले तरी त्यांच्या मनात गुडाची एक कुरतड कायम होती. किल्ल्याच्या गडद भिंतींनी त्यांना अजूनही काही सांगायचं होतं, पण ते गुपित दडून बसलं होतं. सूर्यप्रकाशाचा स्पर्श त्यांच्या चेहऱ्यावर पडला तरी त्यांच्या विचारांच्या अंधाराला दूर करू शकला नाही. किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोचल्यावर सियाला एका जुन्या ग्रंथाचा तुकडा जमिनीवर पडलेला दिसला. ती झटकन वाकून तो उचलत म्हणाली, आदित्य, हे बघ, हे किल्ल्याच्या इतिहासाचा शेवटचा भाग असावा. आदित्यने ग्रंथाचा तुकडा नीट पाहिला. त्यावर प्राचीन लिपीत एक वाक्य कोरलं होतं, जेव्हा तलवार जागृत होईल तेव्हा खरा रखवालदार पुन्हा येईल. रखवालदार? आदित्यने प्रश्नार्थक नजरेने सियाकडे पाहिलं. म्हणजे किल्ल्यांचं गूढ अजूनही संपलेलं नाही. सियाने गंभीर स्वरात म्हटलं. तेवढ्यात किल्ल्याच्या दिशेने जोराचा आवाज झाला. आकाश काळवंडलं होतं आणि जमिनीतून काळसर धुराचा लोळ वर येऊ लागला. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर अचानक एक प्राचीन योद्ध्याचा आकृतिमान प्रकट झाला. त्याच्या हातात तलवार होती आणि चेहऱ्यावर भीषण संताप. तुम्ही शापित तलवार उचलली. आता किल्ल्याचा खरा रखवालदार जागृत झाला आहे. त्याने गर्जना केली. आम्ही किल्ल्याला मुक्त केले, आदित्य निर्धाराने म्हणाला. फक्त तलवार चालवून शाप संपत नाही. खरा शाप तर काळाच्या प्रवाहात दडलेला आहे. रखवालदार भीषण हसत म्हणाला. आता काय करू? सियाने घाबरून विचारलं. आपल्याला हे गूढ पूर्णतः उलगडायचं आहे, आदित्यने निर्धाराने म्हटलं. रखवालदारने तलवार उगारली आणि आदित्यवर प्रहार केला. आदित्य वेगाने बाजूला झुकला, पण त्या प्राचीन योद्ध्याचा वेग अकल्पनीय होता. सिया धीर एकवटून मंत्रोच्चार करत प्राचीन ग्रंथाचा आधार घेतला. ग्रंथात लिहिलेल्या मंत्रांच्या शब्दांनी एक प्रकाशाचा कवच तयार झाला आणि रखवालदाराचा प्रहार थांबला. रखवालदाराने संतापाने ओरडत विचारलं, हा मंत्र तुला कसा माहिती? प्रेम आणि धैर्य हाच या किल्ल्याचा खरा मंत्र आहे, सियाने धाडसाने उत्तर दिलं. आदित्यने त्या प्रकाश कवचातून तलवार उचलली आणि रखवालदारावर अंतिम प्रहार केला. एक प्रखर प्रकाश पसरला आणि रखवालदाराचा आकृतिमान धुळीसारखा नाहीसा झाला. सगळं शांत झालं. आकाश पुन्हा स्वच्छ झालं. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. किल्ल्याचा शाप कायमचा संपला होता. आपण हे करून दाखवलं, सिया, आदित्य आनंदाने म्हणाला. हो, पण या प्रवासाने आपल्याला प्रेम आणि धैर्याचं खरं महत्त्व शिकवलं, सिया हसत म्हणाली. किल्ल्याचा गोड इतिहास कायमचा उलगडला गेला होता, पण त्या प्रवासाने आदित्य आणि सियाच्या जीवनात नवीन अध्यायाची सुरुवात केली होती. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.